न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। भिंगार हादरलं, एका बेकरीच्या समोर उफाळली हिंसाचाराची लाट। एमजी रोडवर दुपारी 2ला काय घडलं जाणून हदराल। 23 मार्च दुपारी 2 वाजण्याची वेळ। भिंगारमधील एमजी रोडवर नेहमीसारखं वातावरण होतं। लोक खरेदीत मग्न तर दुकानदार आपल्या गिराईकांमध्ये। त्याच वेळी दत्त बेकरीजवळ काहीतरी वेगळंच घडत होतं। बेकरी चालवणारे दिनेश कराळे हे आपल्या दुकानासमोर थांबलेले। शेजारच्या चप्पल दुकानाचा बोर्ड त्यांच्या दुकानाच्या समोर लावला गेलेला। ग्राहकांची अडचण वाढली होती। त्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि काही क्षणातच वातावरण बदललं। राहुल भिडोरिया नावाच्या तरुणानं अचानक शिवीगाळ सुरू केली। काय झालं याआधी कोणी समजून घेईल तोवर गणेश भिडोरिया लाकडी दांडका घेऊन धावला। त्याचा पाठलाग करत शिवनारायण भिडोरिया लोखंडी रॉडसह आलेला। क्षणात सुरू झाला हल्ला। मारामारीचे आवाज, लोक जमा झाले पण कोणीच पुढे आलं नाही। कराळे यांना गंभीर मार लागला होता। घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले। रस्त्यावर फक्त एक तुटलेलं बोर्ड, काही फाटलेले कपडे आणि रक्ताचे डाग शिल्लक राहिले। पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली। कलम 118 अन्वये 1, 352, 3 अन्वये 5 नुसार गुन्हा नोंद झाला। आणि आता या घटनेमागे केवळ दुकानासमोर लावलेला बोर्ड कारण होता की यामागे आणखी काही? एक साधा वाद की एखाद्या जुन्या वैराचा स्फोट? सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे, पण भिंगारमध्ये एक प्रश्न गूढ बनून घोंगावत आहे। या हल्ल्याचं खरं कारण काय होतं? प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।